हाय गाइस अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन. तर आमची तर डेकोरेशन झालेलं आहे. आता मस्त फक्त इथे बाप्पा यायचे बाकी आहेत. तर आता पप्पा आणि मी चाललोय बाप्पा आणायला. आणि ही माझी बहीण आहे ना, ती मोदक बनवते, उकडीचे मोदक. सो तिथे रेडी करेल, मम्मी आमचं ऑप्शन करेल आणि आम्ही बाप्पा घेऊन आलो. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आता पप्पा आणि मी चाललोय बाप्पा आणायला. आता आम्ही आलोय बाप्पा घ्यायला. लेट्स सी आमचा बाप्पा कुठे. बाप्पा आले आहेत आता घरी. लाल कपडा अंदाज बाजूला कर. बस घे काढून आता. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. ही ही थांब काय पप्पा आहेत. बाई सोनी माझं गणराज आलं, माझं गणराज आलं. चला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा घरी आलेले आहेत आणि आता मी त्यांची मस्त पूजा आराधना करतो आणि मग त्यांना स्थापन करतो. ही माझी दीदी जिने आज साडी वगैरे घातली पैठणी. तर मला याच्या मागचं कारण सांग की तू आज पैठणी का घातली. गाईस असं काही नाहीये, तिने पैठणी घातली कारण कदाचित पुढच्या वर्षी ही जोडीने पूजा करेल म्हणून. ठीक आहे, ब्लॉग कंटिन्यू करा. असंच मजेदार ब्लॉग पण नाही तोपर्यंत ओम मनोज्योतिर्विकला महादेश वाटी खाली ठेवायच्या. उजवा हात गणपतीच्या हृदयाला लावायचा. उजवा हात गणपतीच्या हृदयाला, हा डावा तुमच्या हृदयाला लावायचा. डोळे मिटून घ्यायचे. 16 वेळा ओम म्हणायचं. ओम 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 ओम. नाशनम नाम श्री गणपती स्तोत्रम संपूर्णम. गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा बसलेले आहेत आता. मस्त स्थापना झाली आहे त्यांची. ते पण खुश, आम्ही पण खुश. आमचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. इथे माझे पप्पा थोडं डेकोरेशन करताय. फुलांची रांगोळी काढतायत ते. आणि ही सही काढलेली आहे माझ्या बहिणीने रांगोळी. आणि हे काढलं आहे मी. आता मी हे का लिहिलंय वेलकम बॅक, हे सरप्राईज आहे तुमच्यासाठी जे तुम्हाला थोड्या वेळात रिव्हील होईलच. कोण येत आहे तोपर्यंत तुम्ही गेस करा की कोणासाठी मी लिहिलं असेल वेलकम बॅक. स्किप नका करू हा. बिलकुल बघा, स्किप नो स्किप, नो चिटिंग, नो चिटिंग. आणि मी इतकी छान रांगोळी काढलेली असताना जे येणार होते ते यायच्या आधीच ती रांगोळी भिजून गेली. कारण एवढा जोरात पाऊस आला त्यामुळे ती रांगोळी सगळी भिजून गेली. पण तरी पण रांगोळी अजून पुसली तर गेली नाही. लेट्स होप फॉर द बेस्ट की तेवढी रांगोळी तरी राहील ते येईपर्यंत. शेवटी मी कष्ट केले थोडेसे, ते दिसले पाहिजे. केवढा पाऊस येतोय ते आमच्याकडे. हे वेलकम बॅक मी लिहिलं होतं या दोघांसाठी. माझे काका काकू गेले होते 3 महिने बर्लिनला आणि ते आज आले आहेत इंडियात परत. वेलकम बॅक. वेलकम. वेलकम टू इंडिया म्हणाली.
नाशिकला नेहमी येतो आम्ही पुढे काय काय. अरे बापरे. एक मिनिट गाणं बंद करता का हो? पप्पा गाणं बंद करा ना. साडी काय सोडली तर वाजता माता किती वाजता साडी. कुठे ट्रॅफिक लागली कोण बस स्टॉपला. इथून सगळी चला या वेलकम वेलकम. अगं बाई 11 रुपये दिले का? अरे बाई युरो टाकले. चला बाई. बाप्पाला मस्त असा मोदकांचा प्रसाद दाखवलाय. आता बाप्पा पण जेवण करतील आणि आम्ही पण जेवण करू. ये. हे छान मोदक बनवले आहेत दीदीने. येस हॅपी हॅपी. आता जरा आम्ही दुपारचा आराम करतोय. म्हणजे आम्ही ॲक्च्युली सगळेच जण आराम करतोय. मस्त दुपारचं जेवण झालंय, मोदक खाल्लेत आणि आता छान आराम करतोय. आणि आता आम्ही डिस्कस करणार आहे की 5 दिवस आमच्या घरी बाप्पा 5च दिवस असतो, तर 5 दिवस प्रसाद काय काय ठेवायचा बाप्पासाठी. तर आज संध्याकाळी काय बनवणार आहे? मसाले भात आणि स्वीट. मसाले भात, पापड, कोशिंबीर. आणि स्वीटमध्ये मसाले भात पेक्षा बिर्याणी बनव ना. ही काय बनवेल ना बिर्याणी. उद्या सकाळी छोले भटुरे. छोले भटुरे पण ही बनवेल, उकडीचे मोदक पण ही बनवेल, बिर्याणी पण ही बनवेल. ही सगळं बनवेल. फक्त खायला सगळं ही बनवेल. ही मला सांग मम्मी की ते झालं. उद्या सकाळी छोले भटुरे, उद्या संध्याकाळी मी सांगते अजून मला काय काय खायचंय ते. बाप्पाच्या नावाखाली मज्जा मारती. ऐक ना, उद्या बटाट्याची भाजी ठरली होती ना. नाही कधी ठरली? कोणी ठरवली? तूच तर बोललीस. मी नव्हती बटाट्याची भाजीमध्ये. उद्या संध्याकाळी नाही, परवा कर मग बटाट्याची भाजी. ठीक आहे. परवा सकाळी बटाट्याची भाजी, पुरी, आम्रखंड तो वाला उद्या नैवेद्य पण कर. खीर, परवा पण उद्या पण पुरी, परवा पण पुरी. तेरवा कर. चौथ्या दिवशी बटाट्याची भाजी पुरी कर. ते जाऊ दे. उद्या सकाळी छोले भटुरे, संध्याकाळी काय बनवायचं? करायची एक दिवस. पुरणपोळी नंतर तिसऱ्या दिवशी पुरणपोळी कर. आणि संध्याकाळी काय बनवायचं? संध्याकाळी यार मेन्यू आठवत नाही, पटपट डोक्यात फिरत नाही मेन्यू. पावभाजी. नाही पावभाजी आठवली होती मला, पण एकाच दिवशी माझे 2 फेवरेट नको. एक नंतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी पावभाजी. ए बाई लिहून ठेव, माझ्या लक्षात राहत नाही. हा ब्लॉगमध्ये टाकते. माझा ब्लॉग कंटिन्यू बघ, म्हणजे मला व्ह्यूज पण भेटतील. पहिल्या दिवशी आता संध्याकाळी मसाले भात, दुसऱ्या दिवशी सकाळी छोले भटुरे, संध्याकाळचं ठरवू. तिसऱ्या दिवशी सकाळी पुरणपोळी आणि संध्याकाळी पावभाजी. चौथ्या दिवशी बटाट्याची भाजी, पुरी, वरण भात, आम्रखंड किंवा श्रीखंड. चौथ्या दिवशी संध्याकाळी राहिलं पाणीपुरी. अगं गणपतीला बावळे. मग आणि एक दिवस सकाळी डोसा. आणि ना नाश्त्याला रोज वेगळे पदार्थ. सॉरी, हे झालं जेवणाचं. नाश्त्याला रोज वेगळे पदार्थ. आणि 5व्या दिवशी आहे ना, सॉरी आप गलत रेस्टोरेंट में आए हो. आणि 5व्या दिवशी आहे ना, सॉरी आप गलत रेस्टोरेंट में आए हो, इधर ये सब कुछ नहीं मिलता, इधर बस खिचड़ी मिलेगी आपको. माझी सुबह मम्मी शाम. माझ्यासाठी बनवेल, बापासाठी पण बनवेल. शांत असतो. मम्मीला बापासाठी काही बनवायला ती बनवते, त्याच्यामुळे शांत असतो. मग बिर्याणी सांग तिला बनवायला, छोले सांग तिला बनवायला. आपले मोदक राहिले ना. आता हाताळायचे मोदक बनवायचे ते तर पाहिजे मम्मी. आणि ना अजून आहे ना, आई बघ मी सांगते तुला बाकीचं. मी थोडं तुम्ही बनवाल कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आम्ही काय काय नैवेद्य ठेवलं पाहिजे. ठीक आहे. आता मस्त माझी झोप झाली आहे. मी झोपेतून उठली आहे. अगदी 15-20 मिनटं झाले. आणि आता आम्ही करू संध्याकाळची आरती आणि मग जेवण करू आणि झोपू. सकाळचा बाप्पाचा नैवेद्य. अरे मोरया रे बाप्पा, मोरया रे, मोरया रे बाप्पा, मोरया रे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपतीचा जय जयकार. गणपतीचा थाट माट. गणपती बाप्पा उंदरावर. गणपती आला. मोरया 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 मोरया. असा होता आमचा पहिला दिवस. आता बाप्पा आलेले आहेत, तर मी 5 दिवसाचे 5 ब्लॉग बनवू का? तर तुम्ही म्हणाल 5च दिवस का 10 दिवसांची बनव.
तर आमच्या घरी बाप्पा 5च दिवस असतो. सो 5 दिवसाचे ते व्लॉग मी मे बी कंटिन्यू पण करू शकते जर का मी शॉर्ट्स एकदम प्रॉपर घेतले तर तुम्हाला 5 दिवस कंटिन्यू व्लॉग्स बघायला भेटतील. तर भेटूयात पुढच्या पार्टमध्ये. टिल देन टेक केअर, बाय.